परिवर्तन एका रात्रीचं झालं काय भानगड काय नाही काय हे लोकांना जनतेला कळू दे. तुमच्या आता उमेदवारी कोणत्या संदर्भात आणि कोणत्या उमेदवारी आता सगळ्यांनाच माहिती आहे की परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून स्वाभिमानी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी आता उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी गेली 22 वर्ष सातत्यानं शिवसेनेच्या एक सच्चा शिवसैनिक म्हणून मी काम करत होतो. पण शेवटच्या 3 दिवसापर्यंत मला उमेदवारी मिळेल अशी आशा होती. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी आणि सर्व नेतेगणांनी ही उमेदवारी शिवसेनेला मिळावी म्हणून अतिशय आग्रह धरलेला होता, परंतु ती उमेदवारी आम्हाला मिळू शकली नाही. मग या मतदारसंघातल्या जनतेनं आणि माझ्या कार्यकर्तेगणानं आम्हाला ताकदीनं सांगितलं की साहेब काहीही झालं तर आपल्याला निवडणूक लढायची आहे. निवडणूक लढायची असेल तर आपल्याला मैदानात उतरलं पाहिजे आणि मैदानात जर उतरलं तर एखादी कुठला तरी पक्ष आपल्याला जर मिळाला तर बळकटी जास्त मिळते. अपक्ष उभारण्यापेक्षा चांगला एखादा पक्ष मिळाला तर चांगलं होईल. तेवढ्यात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ते पण माझ्याबरोबर असतात. आग्रह धरला की डॉक्टर साहेब आपण शेतकरी संघटनेची उमेदवारी का घेत नाही. आणि एका मिनिटात मग आम्ही सर्वांनी बसून कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की आपण परिवर्तन आघाडीमध्ये जायचं. स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी पक्ष या पक्षाची उमेदवारी घ्यायची. आणि आता चित्र आपण पाहिलेलंच आहे. जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे. संपूर्ण हातकणंगले तालुक्यामधला प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक माणूस, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना सकाळी फोन करून शुभेच्छा दिलेल्या आहेत मला. हे खऱ्या अर्थानं गेल्या 15-20 वर्षामध्ये जे आम्ही लोकांच्यामध्ये एकरूप होऊन जे काम केलेलं आहे आत्तापर्यंत, याची पोचपावती म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळं जनताच यावेळेचा आमदार नक्कीच ठरवेल. पण टीका होती की गेली 10 वर्ष ठाकरे शिवसेना तुम्हाला इतकं बरोबर गेले, आता सध्या तुम्ही कोकणात संचालक आहे, इतकं असून तुम्हाला मी काय कमी पडलं अशी तर टीका आहे. ह्यावर तुम्ही काय बोलता? काय असतं राजकारणामध्ये प्रत्येकाला स्वायत्त आहे आपली भूमिका मांडण्याचा आणि आपली राजकारणामधली व्यवस्था निर्माण करण्याचा. आणि गेले 20 वर्ष आम्ही धडपडत शिवसेनेच्या माध्यमातून 10 वर्ष नक्कीच मला आमदारकी मिळाली. पण त्यानंतरच्या कालावधीमध्ये मागच्या 5 वर्षामध्ये या 5 वर्षामध्ये आमदार आम्ही नव्हतो. त्यामुळं कार्यकर्त्यांची आणि पक्षाशी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात ससे ओलपट या मतदारसंघामध्ये होत होती. ज्या पद्धतीनं 10 वर्षामध्ये प्रत्येक कार्यकर्ता अतिशय जोमाने प्रत्येक काम घेऊन जात होता, मागच्या 5 वर्षामध्ये ते कुठंतरी मागे पडलं. जोपर्यंत आपण कुठल्या तरी पदावर जात नाही तोपर्यंत आम्ही कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही. आणि त्यामुळं आम्ही असा निश्चय केला की 100% आपण पहिल्यांदा त्या पदावरती पोचू आणि मग कार्यकर्त्याला आपण न्याय देऊ, ही आमची भूमिका आहे. गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेची ठाम असणारे आपण, पण कालपर्यंत शिवसेनेची मातोश्रीचा आपला विश्वास होता की आपल्याला उमेदवारी मिळणार. शेवटी मातोश्रीनं नाही दिलं. काही अफवा उठल्या की आपण शिंदे गटात जाणार, त्यांनीही आपल्याला उमेदवारी नाही दिली. परंतु अचानक गेलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना व परिवर्तन आघाडीनं आपली तात्काळ उमेदवारी जाहीर केली व आपल्याला उमेदवारी जाहीर केली. याबद्दल आपण सर्वसामान्य हातकणंगले मतदारसंघातील शिवसैनिक, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल? शिवसेनेबरोबर मी 22 वर्ष होतो आणि नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीचं काम मी शिवसेनेमध्ये केलं. एक सच्चा शिवसैनिक म्हणून होतो आहे आणि राहणार. पण काही कारणास्तव आम्हाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये यावं लागलं. पहिली गोष्ट, आम्हाला महाविकास आघाडीमधून उमेदवारी मिळाली नाही. नक्कीच दुःख झालं, पण आम्हाला दुसरे पर्याय खुले आहेत असं मी परवा पण सांगितलं होतं. जो पक्ष आम्हाला उमेदवारी बहाल करेल, देईल, त्यांच्याबरोबर जायचं आणि कार्यकर्त्यांच्यासाठी आपण ही उमेदवारी स्वीकारायची, हे आम्ही परवा पण मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं. त्याप्रमाणे स्वाभिमानी पक्षानं मला उमेदवारी बहाल केली आणि त्याचा स्वीकार मी केलेला आहे. मला खात्री आहे की शिवसेनेचे, भीमसेनेचे, स्वाभिमानी पक्षाचे, त्याचबरोबर इतर आमच्या मित्रपक्षाचे आणि विरोधी पक्षाचे सुद्धा अनेक कार्यकर्ते माझ्याशी गेले 22-23 वर्ष जोडलेले आहेत.
तेच कार्यकर्ते कोण पटलावर येऊन कोण पटलाच्या मागे निश्चितपणानं या मतदारसंघातली जनता आणि कार्यकर्ते आम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाहीत याची खात्री. मगाशी विद्यमान आमदार व माजी आमदारांनी असं वक्तव्य केलं की सुजित मिंचेकर हे येणाऱ्या 4 तारखेपर्यंत आपल्या स्वघरी परततील. याबद्दल आपलं मत? नाही, असा काही गोड गैरसमज आहे कोणाचा तरी. असं काही होणार नाही. याचं कारण की ठीक आहे, आपण एकदा एखादं स्वीकारलं तर आपण ते नेटानं पुढं नेलं पाहिजे. आणि मी एक सच्चा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्याचं लक्षणच हे आहे की जी आपण विचारधारा स्वीकारतो ती विचारधारा आपण नेटानं पुढे नेली पाहिजे. आज आपल्या वाढदिवसा दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आपल्याला उमेदवार देऊन आपल्याला एक गिफ्टच दिलं आहे. त्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आपण काय आव्हान कराल? मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्यात उत्साह जर आता पाहिला तर एकदम भरभरून उत्साह आहे, चांगला उत्साह आहे. मी त्या कार्यकर्त्यांना सांगेन की 100% कालच आपली जरी उमेदवारी घेतली असली तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याबरोबर गेली 15 वर्ष आम्ही एकत्रित निवडणुका लढवलेल्या आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर अतिशय प्रेमाचे सलोख्याचे नातं माझं गेले 15 वर्षापासून आहे. त्यामुळं नव्यानं असं काही नातं बिल्ड करायचं आहे असं काही नाही आहे. नक्कीच त्यांना एवढाच संदेश की जरा थोडासा वेळ द्या, आपलं मनोमिलन आणखीन चांगल्या पद्धतीनं होईल आणि निश्चितच दोन्ही सगळे कार्यकर्ते मिळून या मतदारसंघावरती नक्कीच स्वाभिमानीचा झेंडा फडकवेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो.